Hi Sona, कशी आहेस? मी बरी मस्त एकदम. Looking as usual, fresh and ever smiling. सो तुझा कसा होता प्रवास क्युरामध्ये? प्लीज शेअर. तसं बघायला गेलं तर खूप बदल झाले, कारण क्युरा जॉईन करण्याच्या अगोदर मी 7 वर्ष जॉब करत नव्हते. सो आय टूक अ ब्रेक बेसिकली. आणि मग पुण्यात शिफ्ट झाले दिल्लीवरून, आणि कोविड आला त्याच्यामध्ये, तर घरीच राहिल्यामुळे तर माझा तर जॉब पण नव्हता त्यावेळेस, तर कॉन्फिडन्स तर तेव्हा पूर्णच लो झाला. बट आई होती की नाही करच. सो मी आले, झाला इंटरव्ह्यू, सिलेक्ट झाले, आणि आता क्युराबरोबर मी ऑलमोस्ट 2 वर्ष काम करत आहे. आणि सगळ्यात मेजर माझ्यात बदल झाला म्हणजे तो माझा कॉन्फिडन्स. जॉईन झाल्यानंतर खूप ह्या गोष्टींना मला चालना मिळाली परत. आणि मी पुढे म्हणजे आता कसं स्वतःला इम्प्रूव्ह करू प्रोफेशनली आणि पर्सनली, ह्या दोन्ही गोष्टीवर फोकस करण्याचा प्रयत्न केला. ज्या डायरेक्टर आहेत दीप्ती परांजपे, शी इज व्हेरी सपोर्टिव्ह. म्हणजे त्यांचा जो हेतूच आहे वुमन एम्पॉवरमेंट, सो त्यांनी खरंच म्हणजे तो साध्य केलेला आहे त्यांनी. कारण खूप चॅलेंजेस येतात जेव्हा तुम्हाला लहान 1.5 वर्षाची मुलगी असते किंवा पोस्टमॉर्टम ट्रॉमामधून बाहेर येतात. मी माझं माइंड एवढं ॲक्टिव्ह नव्हतं त्यावेळेस, आणि त्यांनी मला चान्सेस दिले स्वतःला इम्प्रूव्ह. खूप इम्प्रूव्ह झाले मी त्यामुळे, पर्सनल लेवलवर पण आणि प्रोफेशनल लेवलवर. म्हणजे ही फील्डच खूप नवीन आहे माझ्यासाठी. खूप साऱ्या गोष्टी माझ्या हस्बंडला माहीत नाही आहेत, पण त्या गोष्टी मी त्याला समजावून सांगते की हे असं नाही आहे, हे असं आहे. सो त्याला पण असं एक छान वाटतं की अरे वा, तुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. प्रॉपर्टी टॅक्स, आपलं लाईट बिल्स असतात, किंवा आपले घरातले छोटे छोटे की ग्राउटिंग करायचं असतं, काही नव्हतं माहीत. पण या फील्डमध्ये येऊन मला खूप साऱ्या गोष्टी कळल्या, आणि खूप साऱ्या गोष्टींना मलाही खूप असं काय म्हणतात वाईड अँगल. सो या, आणि खूप म्हणजे चांगली काय म्हणतात इम्प्रूव्हमेंट झाली माझ्यात. आणि येस, मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने, म्हणजे आपण खूप विचार करतो की पुढे जाऊन कसं होईल, काय होईल, त्याच्यापेक्षा आपण असा विचार केला पाहिजे की मी करणार आणि हे होणारच. असं जेव्हा तुम्ही विचार कराल ना, तेव्हा तुम्ही नक्की पुढे. स्त्रियांना असं सांगते की ज्या स्टार्ट करत आहेत कुठली गोष्ट, सो तुम्ही प्लीज खूप मनाने 100% तुम्ही तुमचे देऊन पुढे जा. तुम्ही त्या कामात नक्की नक्की